मित्रांनो, महावीर असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, संत नामदेव महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा असेल, या सर्वांची जी मूल्ये आहेत, या सर्वांची जी विचारधारा आहे, या सर्वांचा जो उद्देश आहे तो पूर्ण करणारे एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज. परंतु काय झालेलं आहे, तुकाराम महाराजांची खरी प्रतिमा आपल्या लोकांसमोर आलेली नाही किंवा ती येऊ दिलेली नाही. तुकाराम महाराजांचे जे बहुतेक चरित्रकार आहेत त्यांनी जी जनमानसासमोर उभा केलेली प्रतिमा आहे ती तुकाराम महाराजांच्या मूळ चरित्राशी, मूळ प्रतिमेशी ती सुसंगत नाही. तुकाराम महाराज म्हणजे केवळ दिवाळ निघाल्यामुळे असह्य होऊन भगवंताकडे निघालेले. लक्षात ठेवा, असं जे चित्रण त्यांचं केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. नीटपणे तुकाराम महाराजांना संसार करता आला नाही. तुकाराम महाराज सदैव टाळ कुटत बसलेले. तुकाराम महाराजांना व्यवहार कळलेला नाही. तुकाराम महाराज भोळे बाबडे होते, भोळसट संत, अशी जी त्यांची प्रतिमा निर्माण केलेली आहे ती अत्यंत अत्यंत चुकीची आहे. लक्षात ठेवा. आणि वस्तुस्थिती काय आहे, नेमकी वस्तुस्थिती काय आहे पहा. भारतीय समाज मनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उद्दाम, अहंकारी आणि धर्माच्या नावावर अनितीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडवई आव्हान देणारे संत आणि एक महान लढवय्ये म्हणजे तुकाराम महाराज. येथील धर्मव्यवस्था ही आतून पूर्णपणे किडलेली होती. लक्षात ठेवा, आजही किडलेली आहे. परंतु बाहेरून अत्यंत प्रबळ, मजबूत अशा एका समाज व्यवस्थेच्या मुळाशी निर्भयपणे सुरुंग लावण्याचं काम तुकाराम महाराजांनी आयुष्यभर केलं. एका जी व्यवस्था अनैतिक मार्गावर उभी आहे त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रचंड असा विद्रोह करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. अशा बहादूर माणसाला, अशा प्रतिभावान माणसाला, अशा योद्ध्या माणसाला एका भोळसट आणि असहाय्य व्यक्तीच्या स्वरूपामध्ये रेखाटणं, सांगणं म्हणजे मित्रांनो एखाद्या सिंहाला शेळीच्या स्वरूपामध्ये सांगण्यासारखं आहे. तुकाराम महाराज म्हणजे सिंह आहेत. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज म्हणजे धगधगता अंगार आहेत, धगधगता निखारा आहेत. आणि तुम्ही त्याचं वर्णन काय केलं? तुम्ही तुकाराम महाराजांना थंडगार कोळसा म्हणून सांगितलं. हे विकृतीकरण आहे. बहुतेक लोकांना आजही ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे, पूर्वीच्या काळी तुकाराम महाराजांचे विरोधक प्रचंड संख्येने होते. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये होते. तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, काय काय केलं त्यांना सगळं तुम्हाला माहीत आहे. परंतु आज भारत देश स्वतंत्र झालेला आहे. आज तुकाराम महाराजावर प्रेम करणारे करोड लोक आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये तुकाराम महाराजांचे करोडो फॉलोअर्स आहेत. आणि आजही ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे तुकाराम महाराजांचं खरं चरित्र सांगण्याचं, ते सुद्धा खरं चरित्र तुकाराम महाराजांचं सांगत नाही. त्यामुळे बहुतेक लोकांनी वस्तुस्थिती न सांगता तुकाराम महाराज कशा पद्धतीने बदनाम होतील, काही जण अजाणतेपणातून, लक्षात ठेवा आताचे जे अनेक कीर्तनकार आहेत हे अजाणतेपणातून, कारण त्यांचं तुकाराम महाराजावर प्रेम खरं आहे, त्यांचं तुकाराम महाराजावर प्रेम अस्सल प्रेम आहे, त्या प्रेमाबद्दल कसलाही संशय नाही. परंतु या अज्ञानातून, अजाणतेपणातून तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचं हनन करण्याचं काम ते करत आहेत. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांची जी अस्सल प्रतिमा आहे, जी प्रतिभावान प्रतिमा आहे, जी त्यांना न्याय देणारी प्रतिमा आहे, ती जर या जगासमोर जर आली तर या देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुकाराम महाराजांच्या जीवनातील सर्वात मोठी क्रांतिकारक घटना म्हणजे काय आहे माहिती का? की तुकाराम महाराजांनी कर्ज खाते इंद्रायणीमध्ये बुडवले. आता जे सरकार कर्जमाफी देत आहे, लक्षात घ्या, आता जे सरकार कर्जमाफी देत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, अजित पवार यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, शरद पवार यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. आणि अशामध्ये हे जे कर्ज माफी देत आहेत, स्वतःच्या पैशातला 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांना द्यायला तयार नाहीत हे नेते लोक.
परंतु तुकाराम महाराजांनी स्वतः कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे. तुकाराम महाराजांनी देहूजवळ भामनाथ पर्वतावर 7 दिवस चिंतनामध्ये घालवले. महिपती लिहितात, 7 दिवस शोध घेतल्यानंतर ते त्या पर्वतावर आढळले. मग कान्होबा त्यांना देहूकडे घेऊन आले. परत येताना तुकाराम महाराज इंद्रायणीच्या डोहाजवळ बसले. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून त्या दोघांनी 7 दिवसाचे पारण तेथेच सोडलं. त्यांच्या वडिलांनी लोकांना कर्ज दिलेली होती. त्याविषयीची कर्ज खते तुकाराम महाराजांनी कान्होबांना घरातून आणायला लावली. मी ही कर्ज खते इंद्रायणीमध्ये बुडवतो असं ते कान्होबांना म्हणाले. तुम्ही विरक्त झाला आहात, पण माझ्या मागे प्रपंच आहे असं म्हणून कान्होबांनी त्यांना विरोध केला. तुम्ही वडील आहात, आम्ही तुम्हाला काही सांगणं योग्य नाही, पण ही कर्ज खते बुडवली असता लेकरे काय करतील असेही कान्होबा त्यांना म्हणाले. कान्होबांचा मनोदय जाणून तुकाराम महाराजांनी एक मार्ग काढला. त्यांनी कागदपत्रांचे 2 समान भाग केले. त्यातील एक भाग कान्होबांना दिला आणि आपल्या वाटणीला आलेली कागदपत्रे इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवली. आता लक्षात घ्या, ही सगळ्यात मोठी घटना आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनातील ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घटना आहे, परंतु या घटनेकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आता काही कीर्तनकार ही घटना सांगत आहेत, त्यांचं स्वागत आहे, परंतु आतापर्यंत या घटनेकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि ही घटना महाराष्ट्रासमोर प्रभावीपणे येणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये अनेक पिढ्यांपासून सावकारी सुरू होती. गावातील अनेक लोकांकडून त्यांच्या वडिलांनी दिलेल्या कर्जाच्या रकमा येणे होत्या. त्यांच्या कुटुंबामध्ये महाजनकी होती. लक्षात घ्या, म्हणजे व्यापाऱ्यांच्या वजन मापावर नियंत्रण ठेवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. त्यांच्या कुटुंबाचा व्यापारही चांगला होता. लक्षात ठेवा, म्हणजे तुकाराम महाराज सावकार होते, महाजन होते, व्यापारी होते आणि शेतीचं उत्पन्न सुद्धा म्हणजे श्रीमंत शेतकरी होते. याचा अर्थ तुकाराम महाराज आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न सुरक्षित होते. लक्षात ठेवा. आणि त्यांनी कर्ज खते इंद्रायणीमध्ये बुडवले. त्यावेळेस फक्त ते 20 ते 21 वर्षाचे होते. त्यांच्या अभंग लेखनाची सुरुवात सुद्धा याच काळामध्ये झाली आणि ते कार्य पुढं 20 वर्ष चाललं, वयाच्या 42 वर्षापर्यंत. आणि या 20 वर्षाच्या काळामध्ये एका संपन्न परिस्थितीमधील हा तरुण एके दिवशी भामनाथाच्या डोंगरावर गेला आणि 7 दिवस तिथंच राहिला. या काळामध्ये त्या तरुणाने काही गंभीर चिंतन केलं, काही आत्मपरीक्षण केलं, सामाजिक परिस्थितीचं काही विश्लेषण केलं, संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे काही निर्णय घेतले. त्यामुळेच परत येताना घरी पोहोचण्यापूर्वी इंद्रायणीच्या डोहाजवळ थांबून त्यांनी कान्होबांना कर्ज खते आणायला लावली. ती कर्ज खते बुडवून त्यांनी संन्यास घेतला नाही. तुकाराम महाराजांनी संसार सोडलेला नाही. ती कर्ज खते बुडवल्यानंतर तुकाराम महाराज घरी परतले, संसारामध्ये परतले आणि अखेरपर्यंत संसार केला. पण नुसता संसार करत राहिलेले नाहीत, या कुटुंबाचा संसार करता करता समाजाचाही संसार ते करत राहिले. आणि ही घटना इतकी महत्वाची आहे. त्यांच्या जीवन कार्याचा हा आरंभ बिंदू आहे. त्यांच्या जीवन कार्याचा हा प्रारंभ बिंदू आहे. ही कुणाच्याही ध्यानात येऊ शकते. लक्षात ठेवा, संपन्न परिवारातील एक व्यक्ती अशा प्रकारचे पाऊल क्वचितच उचलतात, ज्यांचा जन्मच सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन झालेला आहे, ज्यांचा जन्मच ज्यांच्या घरामध्येच संपन्नता आहे, पैसा आहे, धन आहे, सगळं काही आहे, असे लोक अशी कृती क्वचित करतात. लक्षात ठेवा, करोडोमध्ये एक, करोडोमध्ये नाही 100 करोडोमध्ये एक म्हटलं तरी हरकत नाही. कारण आपण पाहत आहोत श्रीमंत माणसं, आपल्याला वरवर ही श्रीमंत माणसं वाटतात, परंतु आतून ही इतके कंजूस असतात, इतके की विचारायची सोय नाही. परंतु असे दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे तुकाराम महाराज आहेत. आणि ते सुद्धा वयाच्या 20व्या वर्षी एवढी प्रगल्भ बुद्धी इतर सर्वसामान्य माणसांची कधीही नसते. आणि ही कृती तुकाराम महाराजांच्या, लक्षात ठेवा, एखादं ज्यावेळेस आपण शेतामध्ये बी पेरतो, नंतर ते बी अंकुरतं,
नंतर ते मोहरतं, नंतर फुलतं, नंतर बहरतं आणि नंतर दरवळतं. हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे, लक्षात घ्या. आणि खूप महत्त्वाची घटना आहे. या घटनेमध्ये तुकाराम महाराजांच्या जीवनाचं सार आहे. तुकाराम, आज आपण इतकं प्रेम करतो तुकाराम या नावावर, त्या तुकाराम महाराजांचं सार, तुकारामत्व कशामध्ये आहे? या घटनेमध्ये आहे. आणि आज सरकार आपल्याला काही देणं घेणं नाही, कोणता पक्ष आहे काही देणं घेणं नाही, परंतु कशा पद्धतीने फसवलं जात आहे शेतकऱ्यांना, कशा पद्धतीने शेतकऱ्यांचं शोषण केलं जात आहे. त्या काळामध्ये सरकार कोणतं होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्या काळामध्ये आदिलशाही होती, निजामशाही होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन झालेलं नव्हतं. आणि अशा काळामध्ये स्वतःला जेवढं काही करता येईल तेवढं शेतकऱ्यांसाठी करण्याचा प्रयत्न कृतीतून तुकाराम महाराजांनी केलेला आहे. राजकारणावर यामुळे बोलावं लागतं, कारण आज शेतकऱ्यांची जी दुरावस्था झालेली आहे, या राजकारण्यांच्या अनास्थेमुळे झालेली आहे. आणि एवढा शेतकरी रसातळाला गेलेला आहे, शेतकरी पार मेटाकुटीला गेलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची पोरं शेती सुद्धा करणार नाहीत. एकतर शेती शिल्लक नाही, शेतातून उत्पन्न नाही, खताचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि त्या काळामध्ये तुकाराम महाराजांचं शेतकऱ्यांप्रती असणारं प्रेम, आज पैसा नाही असं नाही, एवढा पैसा आहे अनेक लोकांकडे. या लोकांनी जर ठरवलं की आपल्याला तुकाराम महाराजांसारखी ही कृती करायची. अरे तुम्ही मोठमोठाले मंदिरं बांधतात, तुम्ही मोठमोठाले मठ बांधतात, त्यावर करोडो रुपये खर्च करता. जे श्रीमंत लोक आहेत, भरपूर श्रीमंत लोक आहेत, ते मंदिराला करोडो रुपये देणगी देतील, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा शेतकऱ्यांना कसलाही फायदा होत नाही. या लोकांनी जर ठरवलं, आता गुजरातमध्ये ऐकलं की एका श्रीमंत व्यक्तीने काही 100-150 शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, त्यांना त्यांच्या योग्यतेने जवळपास 100 कोटी रुपये त्यांनी काहीतरी भरले. अशा श्रीमंत व्यक्तींनी जर एकत्र येऊन जर ठरवलं तर शेतकरी सदन होऊ शकतो. आणि त्यासाठी तुकाराम महाराजांची कृती ही आदर्श कृती आहे. त्यासाठी तुकाराम महाराजांची ही घटना, ही प्रेरणा लोकांना सांगणं गरजेचं आहे, या श्रीमंतांना सांगणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही मठ बांधा, सांडा मठारे, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी मोठमोठ्या बिल्डिंगी उभा केलेल्या नाहीत. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांनी माणसं उभा केली. माणसं उभा करण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. माणसाला पोटास लावणे आहे, सर्वांना पोटास लावणे आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा गाभा होता. तो गाभा महत्वाचा आहे. लोकांना पोटाला लावणं महत्वाचं आहे, लोकांचे संसार उभा करणं महत्वाचं आहे. पाठीवर मारावं परंतु पोटावर मारू नये, असे आपली ग्रामीण भागामध्ये म्हण आहे. तर त्या पद्धतीने दुसऱ्यांना 2 घास खाऊ घालणे हा खरा परमार्थ आहे. आणि याचं बीजारोपण तुकाराम महाराजांनी केलेलं आहे, हे तुकाराम महाराज समजणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मी तुम्हाला रोज एक नवीन तुकाराम महाराज मांडणार आहेत, इतके तुकाराम महाराज आहेत. लक्षात ठेवा, आता आजपासून मी 100 व्हिडिओ मी तुकाराम महाराजावर बनवत आहे. आणि तुमची जिम्मेदारी आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करणे आणि पूर्ण व्हिडिओ पाहणे, परत पाहणे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जी अपेक्षित, तुमच्या मनातील जी अपेक्षित समाज व्यवस्था तुम्हाला बनवायची आहे, त्याचं उत्तर तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.